दबावाचं राजकारण चालू आहे. आजची संख्या बघितला तर आमच्या समाजाला दबावाखाली ठेवले गेलेले आहे. राजा बोलले आणि दाढी हाले. रस्त्याच्या पलीकडे राजा आहे आणि रस्त्याच्या अलीकडे दाढीवाला आहे. कुठले तर एका गल्लीत उठतात आणि आमचा जाहीर पट्टा म्हणून सांगतात पुतळ्याला. आता दाढीवाला कोण आणि राजा कोण हे तुम्ही शोध लावा, मी नाव नाही घेणार. राजा बोले आणि दाढी हाले. दाढीवाला रस्त्याच्या पलीकडे आहे आणि राजा रस्त्याच्या अलीकडे आहे. ही चौघच एकत्र येतात, चार भिंतीत निर्णय घेतात आणि आमचा तुम्हाला साहेब पाठिंबा. पुढारातले आम्ही त्यावेळी पण 1 वर्षापूर्वी सांगितल्यात की समाजातला पुढारी म्हणजे समाज नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचे असेल तर आमच्या विहारात या, समाजाला बोलवा आणि समाजा पुढे निर्णय घ्या आणि मग मी मानतो कुठल्या 4 चौघाचा ऐकून कुठलाही निर्णय होणार नाही आणि इथून पुढे दिवस निर्णय राहणार. आता नवीन टून काढल्या की जयसिंगपूर मध्ये कोणताही पुतळा असो जयसिंगपुरातील लोकच बोलणार, बाहेरची कोण बोलणार नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय फक्त जयसिंगपूर वाल्याचे नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त शिव तालुक्याचे नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय महाराष्ट्राचे नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाचे नाहीत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव हे जग सोडून वरच्या ताऱ्याला नाव दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याची नाव, याची जाण आणि भान तुम्ही ठेवायचं आहे. कोणतरी उठलं आणि म्हणाल जयसिंगपूरवाल्याच निर्णय घ्यायचा आहे. आता निर्णय तालुका समाज घेणार आणि पुतळा 1251 मध्येच होणार. काय ताकद लावायची लावा. मला मेसेज आले ह्या मुद्द्यावर बोलू नका विश्वजितराव. विश्वजितराव आमच्या नेत्याचं नाव घेऊन बोलू नका, आपण नंतर बोलू काय बोलायचं ते.